सहज सोप्या पद्धतीने अगदी झेल पकडला. चेहऱ्याला वाटत होतं की चेंडू स्पर्श होतोय की काय, पण मात्र नाही. फलंदाज नंदू बाद झाले. तानाजी त्यांच्या जागेवरती फलंदाजी करण्याकरता येईल. व्हाईट बॉल. इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धाव. अमर कासनी संघ दरवर्षीप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतोय. मागील वर्षी आरके मैदानावरती त्यांचा चांगला खेळ पाहायला मिळाला. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर चेंडूला अडवलं जरूर गेलंय. तत्पूर्वी धावा जोडल्या जातात. एकूण एकंदर दोन धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. फलकावरती आपण पाहतोय त्या 3 धावा. महेशजी वारे साहेब आमच्या समोर जोडले जातात. उद्योगपती पोगा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न, पण पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल. निर्धाव. यावेळेस मात्र चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा झेल सुटतोय. भगवान भुईर निश्चितच नाराज होतील आपल्या सहकाऱ्यांवरती. हॅलो, झेल खूप महत्वाचा आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर झेल सुटलाय. जो प्रयत्न होता तो इथून मात्र प्रयत्नांना अपयश. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू वाईट, तिसरा चेंडू दुहेरी, चौथा चेंडू डॉट, पाचवा चेंडू एकेरी, सहावा चेंडू एकेरी. एक चेंडू शिल्लक आहे. 1 2 3 4 5. दुसरा चेंडू वाईट आहे. कासने संघ आणि वराळदेवी ताडाली संघ धावसंख्या झाली 5. बघा दोन्ही संघांनी लक्षात घ्या, तुमचीच कमिटमेंट होती 4 षटकांचा सामना व्हावा, पण वेळ आता मात्र खूप महत्वाची आहे. व्हाईट बॉल. इट्स अ व्हाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 6 या अंकावर. 6 रन्स. डॉट बॉल. चूक झाली आणि इथून मात्र जर आपण पाहिलं विकेटचं पतन. अगदीच जर आपण पाहिलं तर एक तुम्हारी एक हमारी.
तानाजी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. विकेटचं पतन. हॅलो. धावसंख्या झालेली आहे 8. दुसरा षटक समाप्त झालेलं आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 वरालदेव ताडाली या संघाची. शेवटचे 2 षटक बाकी आहेत. लेदर के कोच, लेदर के कोच, एक प्लेयर कोई भी यहाँ पे आ जाए. लेदर के कोच एक प्लेयर. कैच. फलंदाज बाद. लेदर के प्रैक्टिस करने वाले बच्चे, एक बच्चे इधर आ जाए. लेदर, लेदर के प्लेयर. सामन्याला सुरुवात. पुढचा चेंडू निघून चाललाय, निघून चाललाय. एकच धाव. धावसंख्या झाली फलकावरती 9 धावा. तिसरे षटक मार्गस्थ आहे. कासनी संघ, आपण जेवढी घाई कराल तेवढं आपल्यालाच बेनिफिट याची आपण नोंद घ्या. टाइम घालवू नका. येणाऱ्या वेळेत तुम्हालाच फलंदाजी करायची आहे. दोन्ही संघांनी निर्णय घेतलाय की 4 षटकांचा सामना आम्हाला खेळायचा आहे. त्या निर्णयानुसार इथून मात्र आपण पाहतोय चलच. बॉल फेका, बॉल फेका, बॉल फेका. जमू नका, भाऊ गर्दी करू नका. भगवानजी भोरेने वाटलं की 2 पावलावरती मी आहे, पण दूर दूर से कोई संबंध नाही. चांगला झेल जरूर पकडलाय.
नवीन फलंदाज मंगेश आलाय खेळण्याकरता. फक्त कासनी संघ जाताना आम्हाला घेऊन जा नेहमीप्रमाणे. मागच्या वर्षी आरके वरून नेलं होतं, आता केके वरून घेऊन जा. धावसंख्या फक्त 9 धावा. तिसरे षटक मार्गस्थ आहे आणि ताडाळी संघाचा जर आपण विचार केला तर धावांकरता त्यांना मात्र खूप संघर्ष करावा लागलाय. सकाळच्या 17 मधील जर पाहिलं तर चांगल्या धावा पाहायला मिळाल्या होत्या 20+, पण आताच्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर धावा मात्र खूप कमी लागल्या गेल्यात. एकंदर 5 चेंडूचा खेळ झालाय. चला तरी त्या पुढचा चेंडू, पुढचा चांगला फटका, क्षेत्ररक्षक चांगला झेल, विकेटचं पतन. चला 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 सर, चला सर. लागला शेवटी. चला वेळ खूप खर्च होतो. चला येणाऱ्या वेळेत तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. पुढे सरसावत यावेळेस मात्र बोटांची जादू फेरली जाते गोलंदाजांच्या माध्यमातून. व्हाईट बॉलचा इशारा. दूर ठेवण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न असफल, अयशस्वी. निर्धाव चेंडू, डॉट बॉल, सॉरी व्हाईट बॉल. 12 धावा फलकावरती आहेत. अजूनही या षटकात 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 रन्स ऑन द बोर्ड. बॅकलिपचा चांगला वापर करत चेंडू चाललाय स्कोअर लेग क्षेत्रामध्ये. धावचीची संधी आहे आणि इथून मात्र होईल विकेटचं पतन. फलंदाज भारत. नानाभाऊ गोंधळी उद्योगपती आपण पाहतोय. धावसंख्या आहे फलकावरती 13. उद्योगपती कासने आणि उपसरपंच, नवनिर्वाचित उपसरपंच यांच्या वतीने आम्हाला 3 टी-शर्ट देण्यात आले होते. ते 3 टी-शर्ट आम्ही दिलेले आहेत, आदान प्रदान केलेलं आहे. चिरोबा संघाकडे 2 टी-शर्ट गेलेत, ज्याच्यामध्ये या मैदानावरची विकेट हॅट्रिक पंढरी भोईर आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर एक पटेल मैदानावरची फलंदाज महेशाची षटकार हॅट्रिक, ती 2 टी-शर्ट्स आपण दिलेले आहेत. आणि पोगाव संघाची एक विकेट हॅट्रिक होती, त्याचे सुद्धा ते टी-शर्ट आपण दिलेले आहेत. जैसा आया वैसे दे दिया, हमारे पास कुछ नहीं रखा. धावसंख्या झाली 14 धावा. चला काही करा, 14. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. फटका सजवण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क संबंध
दूर दूरपर्यंत नाही, वेगाने चेंडू निघून चाललाय. व्हेरिएशन महत्वाचं आहे आणि दर्जेदार पद्धतीने इथून मात्र हाताळणी केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू 14 धावा फलकावरती आहेत. यावेळेस मात्र चांगला फटका गुरुसरांच्या माध्यमातून, चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धावण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, फलंदाज बाद. आणि जिंकण्याकरता जर आपण लक्षाचा विचार केला तर 16 धावांची गरज आहे अमर कासनी संघाला हा सामना जिंकण्याकरता. चला त्वरित घाई करा, त्वरा करा, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे, याची आपण नोंद घ्या. चला फलंदाज पाठवा, क्षेत्ररक्षण लावून घ्या. वराळदेवी स्पोर्ट्स ताडाळी संघ ज्या नावाने खेळतोय, ज्येष्ठ नगरसेवक आणि या संघाचे सर्व सन्मान्य कमलाकरजी पाटील साहेब यांचा संघ आपण पाहतोय खेळताना. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर कामगिरी मात्र समाधानकारक राहिलेली नाहीये, पण लो स्कोरिंग मॅच आहे. या लो स्कोरिंग सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर माफक असं लक्ष आहे. 24 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. चला कासनी संघ फलंदाज पाठवा. कालच्या दिवसामध्ये सामने खूप क्रुशियल झाले. एक कामतगर संघाचा विचार केला, त्याच्यानंतर जयहनुमान गोवे आणि श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचा विचार केला. एका संघाला 6 चेंडू 6 धावा झाल्या नाही, तर एका संघाला 18 धावा करताना अक्षरशः जेरीस आणलं होतं, नाकी न आणून ठेवलं होतं. पण अखेर खानपे संघाने अखेर कामतगर संघ तिथे मात्र त्यांनी बाजी मारली. नाव जॉली आणि कामपन जॉली. 16 रन टू विन, 24 चेंडू आणि 16 धावांची गरज. बॅट्समॅन नेम नॉन स्ट्राईक एन वरती आपण पाहतोय नाना गोंधळी यांना. आणि बॅटिंग वरती आपण पाहतोय नानू आणि नाना ही जोडी. गोलंदाज प्रमोद. 16 धावांची गरज आहे. चला घाई करा प्लीज. डॉट बॉल, फिर से एक बार डॉट बॉल. 22 चेंडू 16 धावांची गरज. सामना निर्धाव चेंडू हाताळल्यानंतर जवळपास जवळ येतोय. एकच धाव जोडली जाईल. थंड वातावरण. एकच धाव आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 1 या अंकावरती. बॅटिंग स्थानवरती नाना गोंधळी यांना आपण पाहू शकता. फलंदाजी करण्याकरता फलंदाजी करतायत. पॉवर प्लेचं षटक आहे आणि अगदीच थोडस वातावरणामध्ये बदल झालाय. बॅटची कडा आणि चेंडू अगदीच निघून गेलाय. एका धावे करता यष्टीरक्षकाकडनं चूक झाली आहे. एका धावेच्या मदतीने 2 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले.
गोलंदाज तयार. फटका चांगला सजवला गेलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. धावा मिळत आहेत त्या 2. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे पण मात्र नाही. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती 4 या अंकावरती आपण पाहतोय. बारा धावांची अजूनही गरज आहे. पुढे सरसावत चांगला फटका पण क्षेत्ररक्षक आहे याची कल्पना कदाचित फलंदाजाला नव्हती पण त्याच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता हा चेंडू. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर भरत या क्षेत्ररक्षकाने चांगला झेल पकडलाय. आंखों आंखों में इशारा. नजर बदलो तो नजारे बदलते हैं. चला फलंदाज थोडस धावत या. तुम्हालाच धावत जमवायचे आहेत. माफक जरी लक्ष असलं तरी सुद्धा ते पूर्ण करायचं. वातावरणामध्ये बदल झालाय. थोडीशी घाई करा. शरद बॅट्समन शरद नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. धावा आहेत फलकावरती फक्त 4. अजूनही 12 धावांची गरज. 18 चेंडू आणि 12 धावा. यावेळेस मात्र सन्मान दिला गेलाय. एकच धाव जरूर मिळेल. सेन्सिबल क्रिकेट कारण की माहिती आहे 12 धावा करायच्या आहेत आपल्याला आणि एकेरी दुहेरी धावांनी जर आपण धावफलक हलतं ठेवलं तर तीच जमेची बाजू ही आपल्याला पाहायला मिळेल. आणि अगदीच जो खेळ आहे तोच खेळ पुन्हा एकदा बहरामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या झाली फलकावरती 9 धावा. जिंकण्याकरता 7 धावांची अजूनही गरज आहे. चला घाई करा. स्पीडअप करा. ओहो फटका थेट आमच्या समालोचन कक्षाच्या पुढे आहे पण चांगला झेल पकडलाय. मोठ्या फटक्याकरता फलंदाजाला आमंत्रित जरूर केलं गेलं होतं पण अगदीच लालच बोरीबाला आहे. आणि आता मात्र मरता क्या न करता भगवानची भोर यानं यावं लागतंय फलंदाजी करण्याकरता. अमर स्पोर्ट कासनी संघ चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय पण आता मात्र थोडीशी धडपड झाले लढथड झाले. धावसंख्या फलकावरती 9 धावा. जिंकण्याकरता 7 धावांची अजूनही गरज. पुढे सरसावत अतिशय देखणा फटका. ड्राईव्ह केले चेंडूला 1 धावे करता. अधिक मात्र काही नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती पण पाहतोय 1 धावेच्या मदतीने 10 या अंकावर. जिंकण्याकरता 6 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडू आणि 6 धावा. मुख्य कॅमेरामॅन उभं राहून आपली कामगिरी बजावलेली आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडू. 13 चेंडू आणि जिंकण्याकरता 6 धावांची गरज. वड मॅच 13-6 6-13 13-6
कोणाचा सहारा मिळेल. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 12 चेंडू 6 धावांची गरज. चला काही करा. 1 डझन चेंडू, अर्धा डझन धावा. चला घाई करा. मुख्य कॅमेरामॅन अतिशय चांगली कामगिरी करतायत. दुपारच्या सत्रामध्ये चांगला त्यांनी सराव केला होता याच ग्राउंड वरती. 1 डझन चेंडू, अर्धा डझन धावा. क्षेत्ररक्षण जवळ सजवलं गेलंय. खेळा. आवाज चांगला आहे. 55 चेंडू लागलाय. एक काम मात्र चांगलं झालंय. गावठी भाषेत बोलायचं झालं, शिकवा शिकवीचा खेळ. पण या गोष्टी मात्र दुर्दैवाने घडत असतात. कोणा एकाची चुकी नसते. 4 धावांची अजूनही गरज आहे. चला लवकर. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 10 बॉल, 4 धावांची गरज. काय घडतंय, काय बिघडतंय. पोरं आली आणि तशीच गेली. ओहो, प्लेड ऑन. बॅटला स्पर्श करत चेंडू निघून गेलाय. आता मात्र सामन्याचं समीकरण बदलतोय. 9 चेंडू आणि धावांची आवश्यकता होती 4. 3 चेंडूंचा खेळ झालाय. चला घाई करा, घाई करा. चला पुढचा फलंदाज धावत या. नऊ चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे, ती मात्र फक्त 4. चला घाई करा. दिवस संपलेला आहे, सूर्य अस्ताला गेलेला आहे, वेळ खूप कमी आहे. इथून मात्र चांगलीच एक धाव पूर्ण केले. स्क्वेअर कट अप्रतिमरित्या पाहायला मिळालं आणि अगदीच नारायण सरांना मात्र यावं लागतंय, कारण की गरजेचं होतं. संघ अडचणीत सापडलाय. ताडाळी संघ ज्या पद्धतीने अटॅक करतोय, इट्स व्हाईट बॉल. दिशा से भटकेंगे तो मिलेंगे फटके. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती आपण पाहतोय. 14 या अंकावरती जिंकण्याकरता अजूनही 2 धावांची गरज. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर. सात बॉल 2. 2-7-7-2.
6 चेंडू 2 धावांची गरज. गोलंदाज तयार. ओ आणि ही एक धाव. 5 चेंडू एका धावेची गरज. होईल का होईल का होईल का होईल का होईल का. आणि दोन्ही गाड्या एका रोडावरती. अंपायर डिसिजन इट्स आउट. नाही ऑल आउट नाही. फक्त 5 विकेट. 5 बॉल 5 विकेट घ्या आणि चांगलं काम करा. पण हे साहजिक गोष्ट नाहीये. चला घाई करा. सामना चांगला झालाय. प्रेक्षणीय सामना झालाय. प्रेक्षणीय. आता भविष्यवाणी आलेली आहे. नाही आउट नाही. 5 चेंडू एका धावेची गरज. काही होऊ शकतं. कुछ भी हो सकता है. दोन्ही संघाच्या फासव्या. फासफूस फासफूस फासफूस. आणि ओ हो हो ती एक धाव पूर्ण. वेल डन विकेट. चांगला खेळ दाखवला.